नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण SYBAच्या पॉलिटिकल सायन्स या विषयातील पेपर क्रमांक 2 जो पॉलिटिकल थिअरी ज्याला आपण राजकीय सिद्धांत असं म्हणतो त्या विषयातील राजकीय सिद्धांताच्या अभ्यासाचे दृष्टिकोन कोणकोणते आहेत त्याचा आढावा घेणार आहोत. यापूर्वीच्या भागांमधून आपण राजकीय सिद्धांत म्हणजे काय, राजकीय सिद्धांताचा अर्थ, त्याचं स्वरूप, व्याप्ती आणि महत्त्व यांची चर्चा केलेली होती. आज आपण राजकीय सिद्धांताविषयीचे जे दृष्टिकोन आहेत त्या दृष्टिकोनांच्या बद्दल बोलणार आहोत. राजकीय सिद्धांतांचं आकलन आणि स्पष्टीकरण करण्याचे अनेक दृष्टिकोन आहेत. अमुक एक अभ्यासक प्रश्नांची निवड कोणत्या दृष्टीने करतो, त्या प्रश्नाची उत्तरं शोधताना कोणती साधनं वापरतो आणि आपले निष्कर्ष कोणत्या निकषांवरती मांडतो, यावरून त्याचा दृष्टिकोन ठरत असतो. राजकीय सिद्धांताचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी अवलंबात आणलेले जे वेगवेगळे दृष्टिकोन आपल्याला आढळतात त्याचं स्थूलमानानं 2 गटात वर्गीकरण केलं जातं. एक म्हणजे पारंपरिक दृष्टिकोन आणि दुसरा म्हणजे आधुनिक दृष्टिकोन. पारंपरिक दृष्टिकोनामध्ये साधारणतः तत्वज्ञानात्मक दृष्टिकोन, ऐतिहासिक दृष्टिकोन, वैधानिक दृष्टिकोन आणि संस्थात्मक दृष्टिकोन यांचा अभ्यास किंवा अंतर्भाव होतो. तर आधुनिक दृष्टिकोनामध्ये समाजशास्त्रीय दृष्टिकोन, मानसशास्त्रीय दृष्टिकोन, आर्थिक दृष्टिकोन, वर्तनवादी दृष्टिकोन, मार्क्सवादी दृष्टिकोन, आंतरविद्याशाखीय अशा पद्धतीचे जे दृष्टिकोन आहेत त्यांचा समावेश किंवा त्यांचा अंतर्भाव हा आधुनिक दृष्टिकोनामध्ये होत असतो. आपल्या अभ्यासाला हे दोन गट जे आहेत, म्हणजे पारंपरिक दृष्टिकोन आणि आधुनिक, ज्याला आपण समकालीन दृष्टिकोन असं म्हणतो, तर त्याची चर्चा आपण करणार आहोत. आजच्या भागामध्ये आपण राजकीय सिद्धांताचा पारंपरिक दृष्टिकोन कसा आहे किंवा त्याची नेमकी वैशिष्ट्ये कशा पद्धतीची आहेत ते पाहणार आहोत. पारंपरिक दृष्टिकोनाची जी वैशिष्ट्ये आहेत ते सांगत असताना एक गोष्ट नमूद करणं आवश्यक आहे, ती म्हणजे पारंपरिक दृष्टिकोन जे आहेत ते बहुअंशी चिंतनपर आणि आदर्शात्मक स्वरूपाचे राहिलेले आपल्याला दिसतात आणि म्हणून ते बऱ्याच वेळेला कल्पनारम्य अशा पद्धतीचे असलेले दिसतात. आता या पारंपरिक दृष्टिकोनाची वैशिष्ट्ये बघत असताना, म्हणजे पारंपरिक दृष्टिकोन साधारणतः 2-3 घटकांवरती आधारलेला आहे. एक म्हणजे तत्वज्ञान, दुसरं म्हणजे इतिहास आणि तिसरं म्हणजे कायदा. या 3 घटकांच्या आधारानं साधारणतः पारंपरिक दृष्टिकोनामध्ये राजकीय सिद्धांतांचा अभ्यास केला गेलेला आहे आणि त्यामुळे पारंपरिक दृष्टिकोनाचं जे स्वरूप आहे हे स्वरूप संकुचित अशा पद्धतीचं राहिलेलं आपल्याला दिसतं, आदर्शवादी अशा पद्धतीचं आहे. आता हे आदर्शवादी का बनलं, तर त्याच मगाशी मी म्हटलं त्या पद्धतीनं की पारंपरिक दृष्टिकोन हा इतिहास, कायदा आणि तत्वज्ञान या घटकांवरती आधारलेला आहे. त्यातल्या तत्वज्ञानात्मक दृष्टिकोनाची पहिल्यांदा आपण चर्चा करूया. राजकीय सिद्धांताचा म्हणजे अभ्यास करणारा तत्वज्ञानात्मक दृष्टिकोन जो आहे तो सगळ्यात जुना दृष्टिकोन म्हणून ओळखला जातो. त्याला धार्मिक, दार्शनिक किंवा नैतिक दृष्टिकोन म्हणून सुद्धा ओळखलं जातं. प्लेटो, अरिस्टॉटल सारख्या ग्रीक विचारवंतांनी
आपले अभ्यास सुरू करताना काही गृहीतकं मनात बाळगली. त्यांची सत्यता पडताळून पाहण्याची त्यांना गरज भासली नव्हती, कारण त्यांच्या मते ती स्वयंसिद्ध होती. राज्यसंस्था, शासन, सत्ता किंवा राजकीय संदर्भामध्ये माणूस यांचा ते विचार करतात तेव्हा त्यांच्या मनामध्ये या नैतिक तत्वांचा आणि उद्दिष्टांचा संदर्भ सातत्यानं असायचा. राज्यकर्त्यांना नैतिक मार्गदर्शन करणं, संघटित जनसमूहांनाही उच्चतर उद्दिष्टांची प्राप्ती करण्याचे उपाय सांगणं, साध्य साधनाविषयीची चर्चा करणं किंवा सर्व बाबतीतील आदर्श प्रस्थापित करणं असं स्वरूप साधारणतः या तत्वज्ञानात्मक दृष्टिकोनाचं असलेलं आपल्याला दिसतं. 19व्या शतकातील उपयुक्ततावादी विचारवंत आणि आधुनिक काळातील चिदवादी, त्याला आपण आदर्शवादी असं म्हणतो, असे विचारवंत यांनी या दृष्टिकोनाचा स्वीकार केलेला आपल्याला साधारणतः दिसतो. जे डोळ्यांनी दिसतं त्या दृश्य राजकीय वास्तवाच्या पाठीमागे दडलेल्या खऱ्या वास्तवाचा शोध हा दृष्टिकोन घेत असल्यामुळं तो अधिक सखोल आणि चिंतनशील असतो. पण ही जशी या दृष्टिकोनाची जमेची बाजू आहे, त्याचप्रमाणे त्याच्या काही मर्यादा सुद्धा आहेत. हा दृष्टिकोन अभ्यासकाला वस्तुस्थितीपासून दूर घेऊन जात असतो. रुसो, हेगेल यासारख्या तत्वज्ञानांच्या विचारांमध्ये आढळणारी गूढता किंवा अमूर्तता किंवा गुंतागुंत या दृष्टिकोनामुळेच निर्माण झालेली आहे, असं टीकाकारांचं म्हणणं आहे. त्यांच्या मते या दृष्टिकोनामुळं राजकीय सिद्धांत सामान्य माणसाच्या आकलनामध्ये येत नाहीत किंवा ते आकलनाच्या पलीकडे गेलेले आहेत. काही अंशी हा आक्षेप जरी खरा असला तरी या दृष्टिकोनाचं मोल त्यामुळे कमी होतं अशातला भाग नाही. सगळे राजकीय विचारवंत त्यांच्या त्यांच्या काळात उद्भवलेल्या सामाजिक राजकीय प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा खटाटोप करत असले आणि समकालीन सत्ता प्रकारांचं तात्विक समर्थन किंवा स्पष्टीकरण करत असले तरी त्यांचे विचार स्थलकालबद्ध नसतात. जगात कुठेही आणि कधीही तशा प्रकारची परिस्थिती उद्भवली असता त्यांचे विचार आणि त्यांनी सांगितलेले जे काही उपाय असतील किंवा सुचवलेले उपाय जे असतील ते उपयुक्त ठरू शकतात. त्या दृष्टीनं ते विचार म्हणजे जगभरच्या मानवमात्राचं चिरंतन आणि अक्षय ठेवायला आपण म्हणतो तो आहे. थोडक्यात काय तर तत्वज्ञानात्मक दृष्टिकोनाला एक प्रकारच्या मर्यादा आहेत आणि तत्वज्ञानात्मक दृष्टिकोनातून जर अभ्यास केला तर तो अभ्यास आदर्शवादी ठरतो. त्यामुळे तो वस्तुस्थितीपासून अभ्यासकाला दूर घेऊन जात असतो आणि समकालीन राजकीय प्रश्नांची उत्तर, ज्याला आपण व्यावहारिक राजकारण म्हणतो, त्या व्यावहारिक राजकारणामध्ये घडणाऱ्या ज्या काही घडामोडी असतात त्या घडामोडींचं विश्लेषण तत्वज्ञानात्मक दृष्टिकोनातून करणं हे अशक्य नाही म्हणता येणार, पण त्याला काही प्रमाणामध्ये मर्यादा असलेल्या आपल्याला दिसतात. त्यामुळे या दृष्टिकोनाचं स्वरूप जे आहे ते थोडंसं असं मर्यादित किंवा संकुचित राहिलेला आपल्याला दिसतो. आता ह्या प्रकारातला दुसरा जो घटक आहे तो म्हणजे ऐतिहासिक दृष्टिकोन. भूतकाळातील घडलेल्या घटना, ओढवलेले राजकीय आर्थिक पेच प्रसंग आणि अस्मानी सुलतानी संकट यांचा एक टिकाऊ स्वरूपाचा ठसा माणसाच्या मनावरती उमटत असतो. तसंच त्याचे विचार सुद्धा त्यातून प्रभावित होत असतात. त्यामुळे राजकीय सिद्धांतांची उकल करू इच्छिणाऱ्या संशोधकाला ते विचार ज्या काळात, ज्या ठिकाणी किंवा ज्या परिस्थितीमध्ये व्यक्त झालेले आहेत त्याचाही विचार करणं क्रमप्राप्त ठरतं. प्रत्यक्ष पेच प्रसंग आणि संकट
विचारांना जन्म देत नसतात, तर संवेदनशील मनांवरती त्याचा परिणाम पडत असतो आणि त्यातून सिद्धांत उभे राहत असतात. त्यामुळे विशिष्ट तत्वज्ञानाच्या प्रतिपादनाचा नेमका आशय समजून घ्यायचा जर झाला तर ज्या विशिष्ट परिस्थितीला प्रतिसाद देत तो विचार मांडतो ती लक्षात घ्यावी लागते. म्हणजे ऐतिहासिक दृष्टिकोनाचा वापर करून राजकीय संस्थांचा उगम आणि विकास, राजकीय विचारांचा ऐतिहासिक विकासक्रम आणि समकालीन घडामोडींच्या अनुषंगाने विचारांचा लागणारा अन्वयार्थ अभ्यासकाला उपलब्ध होऊ शकतो. राजकीय सिद्धांतांची पाळंमुळं ऐतिहासिक वस्तुस्थितीमध्ये खोलवर रुजलेली असल्यामुळं त्या सिद्धांतांना एक प्रकारची विश्वव्यापकता किंवा चिरंतनता ज्याला आपण म्हणतो ती लाभत असते. अर्थात ऐतिहासिक दृष्टिकोनाचा टीकाकारांचा मात्र त्यांना असं वाटत होतं की या दृष्टिकोनाचा आत्यंतिक भर जो आहे तो साधर्म्य स्थळ शोधण्यावरती असल्यामुळे वरकरणी दिसून येणारी जी साधर्म्य स्थळं असतात त्याच्यामुळे अभ्यासकांची बऱ्याच वेळेला फसगत होऊ शकते किंवा होतेच. इतिहासामध्ये अनेक समांतर घटनाक्रम आढळतात, हे खरं आहे, आणि त्यामुळं ऐतिहासिक दृष्टिकोनातून त्याचा अभ्यास करणं उद्बोधक ठरू शकतं. पण बऱ्याचदा घटनांमधला सारखेपणा बरोबरचा असतो आणि त्यामुळे चुकीचे निष्कर्ष काढले जाऊ शकतात. काही टीकाकारांचा असाही आक्षेप होता की शासन कारभार असो किंवा संविधान ते कसं असायला हवं हे सांगणं राजकीय सिद्धांताकडून अपेक्षित असतं. पण शासनाचे प्रकार आणि कार्य यांचा ऐतिहासिक अभ्यास करून ते सांगता येण्याची शक्यता फार थोडी असते. व्यावहारिक राजकारणामध्ये वेळोवेळी उद्भवणाऱ्या समस्यांची उत्तरं ऐतिहासिक दृष्टिकोनाचा अवलंब करून मिळण्याची शक्यता मुळीच नसते. ही गोष्ट आपण कायम लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे इतिहासाच्या दृष्टिकोनातून राजकारणाची मांडणी करण्याचा जर आपण प्रयत्न केला तर फारसं काही हाताला लागत नाही असं आजपर्यंत आपल्या लक्षात आलेलं दिसेल. पण याचा अर्थ इतिहास नाकारायचा का? तर तसंही नाही, तर त्याची गरज आहे. पण तो म्हणजे त्या दृष्टिकोनातून आपण किती त्याच्या आहारी जायचं हे त्या सिद्धांतकांनी ठरवणं गरजेचं असतं असं आपल्याला म्हणता येईल. पारंपरिक दृष्टिकोनातला तिसरा घटक जो आहे तो म्हणजे वैधानिक दृष्टिकोन, ज्याला कायदेशीर दृष्टिकोन असं सुद्धा म्हटलं जातं. राज्य संस्थेकडून संघटित राजकीय समूहांचं किंवा संस्थांचं नियमन केलं जातं. ते मुख्यत्वे करून कायदे आणि न्यायिक निर्णय यांच्या संदर्भात असतात. त्यामुळे राज्यसंस्था म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था आधारित ठेवणारी आणि तिला प्रभावित करणारी किंवा तिला प्रभावीपणे आणि समन्यायी पद्धतीने अंमलात आणणारी यंत्रणा असते. या दृष्टिकोनातून काही राजकीय सैद्धांतिक राजकीय व्यवस्थेचा विचार करतात आणि त्यामुळं त्यांच्या दृष्टीनं न्यायविषयक संस्थांची रचना, त्यांचं अधिकार क्षेत्र आणि स्वातंत्र्य या गोष्टींना अनन्यसाधारण असं महत्वाचं स्थान असतं. राज्यसंस्थेचं न्यायिक व्यक्तिमत्व त्यांना मध्यवर्ती वाटत असतं. राज्यशास्त्राचा विचार ते वैधानिक परिमाण निर्धारित करणारं शास्त्र एवढ्या एकाच दृष्टीनं करतात. राज्यसंस्थेची रचना, त्याचं स्वरूप, त्याची कार्य यांची व्याख्या करताना ते केवळ संविधान किंवा घटना आणि कायदा यांच्या चौकटीमध्ये करतात. कायदे करणं आणि राबवणं हेच राज्यसंस्थेचं त्यांना अवतार कार्य वाटत असतं. राज्य व्यवस्थेचं सामाजिक किंवा राजकीय पैलू ते फारसे विचारात घेत नाही. हा यातला एक मोठा तोटा आहे असं आपल्याला म्हणता येईल. राजकारणाचा केवळ वैधानिक दृष्टिकोनातून जर विचार केला तर फक्त देशात सुरू असलेल्या न्यायिक प्रक्रियांचाच आपल्याला वेध घेता येतो. उदाहरणार्थ, देशात जर संविधानानं कायद्याचं अधिराज्य घोषित केलेलं असेल तर मग तिथे कोणीही कायद्यापेक्षा श्रेष्ठ नाही
आणि समता स्वातंत्र्याचा उत्कृष्ट मेळ घातलेला आहे, हे वैधानिक दृष्टिकोनाचा पुरस्कार करणारे अभ्यासक गृहीत तत्व धरून चालतात. कोणत्या परिस्थितीमध्ये राज्यकर्त्यांनी कसं वागावं आणि कसं वागू नये हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात कायद्यातील तरतुदींना किंवा तरतुदींनी निर्धारित केलेलं आहे. अशा पद्धतीची भूमिका हे अभ्यासक घेतात. आणि एखाद्या देशातील नागरिक जर कटाक्षपूर्वक कायदे पालन करणारे असतील तर तेथील कायद्याची माहिती ही अभ्यासकाला तेथील नागरिकांच्या संभाव्य राजकीय वर्तनाची भाकित करण्याच्या दृष्टीने पुरेशी ठरू शकतात, असं या दृष्टिकोनाचे जे समर्थक आहेत त्यांचं म्हणणं होतं. आता या दृष्टिकोनाच्या कक्षा फारच संकुचित आहे हे अगदी स्पष्ट आहे. कायदा हा लोकजीवनाची केवळ एक बाजू व्यापून असतो. त्यामुळे माणसाच्या संपूर्ण व्यवहार वर्तनासाठी कायद्याला जबाबदार मानणं योग्य होणार नाही. केवळ संविधान आणि कायदे यांच्या आधारे राज्यसंस्थेचं संपूर्ण आकलन होणं अशक्य म्हणावं लागेल. राज्यसंस्था कायदे करतं हे जरी खरं असलं तरी त्या कायद्याचा आशय निर्धारित करणारी शक्ती राजकीय स्वरूपाची असते. विधिमंडळातून ती व्यक्त होत असते. तिचं स्पष्टीकरण केवळ कायद्याच्या परिभाषेमध्ये करता येत नाही. या गोष्टीकडे वैधानिक दृष्टिकोनकर्त्यांचं दुर्लक्ष झालेलं आपल्याला साधारणतः दिसतं. म्हणजे एका अर्थानं हा दृष्टिकोन सुद्धा मर्यादित असलेला आपल्याला दिसतो. आणि सगळ्यात चौथा भाग म्हणजे संस्थात्मक दृष्टिकोनाचा. त्याला संरचनात्मक दृष्टिकोन असं सुद्धा म्हटलं जातं. हा जो संस्थात्मक दृष्टिकोन आहे त्याचा रोख कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ यासारख्या राजकीय व्यवस्थेतील औपचारिक संस्थांवरती असतो. काही अभ्यासक दबाव गटांचाही त्याच्यामध्ये अंतर्भाव करतात, पण मुख्यतः राज्यसंस्था आणि ती ज्या शासन यंत्रणेद्वारे क्रियान्वित असते ती यंत्रणा यांच्या अभ्यासावरती त्यांचा भर असलेला आपल्याला दिसतो. त्यांची अभ्यास पद्धती बहुअंशी वर्णनपर आणि वर्गीकरण प्रधान असते. म्हणजे कायदे मंडळ द्विगृही असावं की एकगृही असावं, अमेरिकेची अध्यक्षीय शासन पद्धती आणि इंग्लंडची शासन पद्धती या दोघांचे गुणदोष नेमके कशा पद्धतीचे असतात, वेगवेगळ्या घटनांची तांत्रिक वैशिष्ट्ये कोणती, अशा प्रकारच्या प्रश्नांच्या अभ्यासांना या दृष्टिकोनामध्ये मर्यादित स्थान किंवा मध्यवर्ती स्थान असतं असं आपल्याला म्हणता येईल. या दृष्टिकोनाची सगळ्यात मोठी मर्यादा जर कोणती असेल तर ती अशी आहे की राजकीय प्रक्रियांची गतिमान बाजू या दृष्टिकोनाच्या आधारे अभ्यासताच येत नाही. कारण इथे फक्त औपचारिक संस्थांचा अभ्यास होतो. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ, त्यांचे अधिकार, त्यांची रचना, त्यांची कार्य, फार फार तर एका देशाची दुसऱ्या देशाबरोबर तुलना होऊ शकते किंवा केली जाऊ शकते. आणि अशा प्रकारच्या तुलनेतनं जे काही हाती लागेल ते फारच मर्यादित असतं. म्हणजे एका अर्थानं आपण ज्याला व्यावहारिक राजकारण म्हणतो, कारण व्यावहारिक राजकारण हे गतिमान आहे आणि हा गतिमान ज्या राजकीय प्रक्रिया असतात त्याच्या बाजू ज्या आहेत त्या बाजू या संस्थात्मक दृष्टिकोनामध्ये येत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. अनेक सामाजिक, मानसिक, आर्थिक घटक हे शासनाच्या कारभारावरती प्रभाव टाकत असतात. राजकीय संस्थांना म्हणजे आधारभूत असलेल्या कायदेशीर चौकटी जशा त्यांची कार्य आणि अधिकार निश्चित करतात, त्याचप्रमाणे त्या संस्थांच्या विविध पदावरती काम करणाऱ्या व्यक्तींच्या क्षमता आणि गुणवत्ता सुद्धा या बाबतीमध्ये तितक्याच निर्णायक किंवा महत्वाच्या असतात. राज्यसंस्था ज्या सामाजिक पर्यावरणाला प्रतिसाद देत कारभार करत असते त्या पर्यावरणाचाही तिच्या कामकाजावरती परिणाम पडल्याशिवाय राहत नाही. राज्यसंस्था ही काही वैधानिक पोकळीमध्ये काम करणारी यंत्रणा नाहीये, तर समाजामध्ये संस्कृतीच्या इतर घटकांमधून शिरलेल्या शक्तीच्या ताऱ्याबाड्यामध्ये तिला कारभार करावा लागत असतो. ही गोष्ट जी आहे ती लक्षात घेणं महत्वाचं आहे. आणि त्यामुळे केवळ संस्थात्मक दृष्टिकोनातून या शक्तींचा जो अभ्यास आहे
तो अभ्यास केला जाऊ शकतो असं काही म्हणता येत नाही. थोडक्यात काय की राजकीय संस्थांचा विकास होताना पारंपरिक दृष्टिकोनामध्ये तत्वज्ञान, इतिहास, कायदा किंवा संस्था या चारही घटकांना महत्व आहे. प्रत्येक दृष्टिकोनाला जरी स्वतःच असं महत्व असलं तरी कुठलाच दृष्टिकोन जो आहे तो टीकांपासून मुक्त आहे असं नाही. म्हणजे त्याचे काही जसे गुण आहेत तसे त्याचे दोष सुद्धा आपल्याला सांगता येतात. पारंपरिक दृष्टिकोनाकडे जर आपण त्याच्या दोषांकडे जर बघितलं तर एक प्रकारची काल्पनिकता त्याच्यामध्ये येते, एक प्रकारचा औपचारिकता त्याच्यामध्ये येते आणि त्यामुळं हा सिद्धांत जो आहे तो राजकारणाचं परिपूर्ण असं विश्लेषण करण्यास अपूर्ण ठरतो. परिणामी राज्यशास्त्राला शास्त्रीय दर्जा प्राप्त करून देण्यामध्ये पारंपरिक दृष्टिकोन जो होता तो कुचकामी ठरला आणि पारंपरिक दृष्टिकोनाच्या या अपयशामुळेच नंतरच्या कालखंडामध्ये, विशेषतः दुसऱ्या महायुद्धानंतरच्या कालखंडामध्ये वर्तनवादी अभ्यासकांचा एक गट किंवा एक वर्तनवादी अभ्यासकांची चळवळ निर्माण झालेली आपल्याला दिसते. आता हा वर्तनवादी दृष्टिकोन नेमका कशा पद्धतीचा आहे, किंवा दुसऱ्या महायुद्धोत्तर कालखंडामध्ये सगळ्याच सामाजिक शास्त्रांचं स्वरूप हे आंतरविद्याशाखीय बनत गेलेलं आपल्याला दिसतं. आंतरविद्याशाखीय स्वरूपामध्ये वेगवेगळ्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीनं शास्त्रीय सिद्धांतांची निर्मिती झाली नंतरच्या कालखंडामध्ये, विशेषतः 1950 नंतरच्या कालखंडामध्ये, त्याचा उहापोह आपण पुढच्या भागामध्ये म्हणजे राज्यशास्त्राचा जो आधुनिक दृष्टिकोन किंवा समकालीन दृष्टिकोन ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये करणार आहोत. आज आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.